आई अहो तुम्ही का आलात? मी आले असते ना खाली. नाही मला माहितीये तू तशीच राहिली असते उपाशी. घे घेते. शुभ्रा आय एम सॉरी बाळा. नाही खरंच आज तुला जे काही ऐकून घ्यावं लागलं ना ते फक्त माझ्यामुळे असं घडलं. मी जर अनुरागच्या आईला फोन करून बोलवून घेतलं नसतं ना तर हे सगळं तुला ऐकूनच घ्यावं लागलं नसतं. मी फक्त असा विचार केला की तू आणि अनुराग आता एकत्र येत आहेत म्हटल्यावरती त्याच्या फॅमिली बद्दल आपण जाणून घेतलं पाहिजे ना, त्याच्या आई वडिलांना भेटलं पाहिजे जेणेकरून पुढे तुमच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम्स येणार नाही, तुमच्या भविष्यात सगळं काही क्लिअर व्हावं ना. केवळ ह्या विचाराने मी त्यांना बोलवून घेतलं ग. अनुराग किती मॅच्युअर आहे, लीनाताई किती मॅच्युअर आहे, त्यांचे विचार किती पुढारलेले आहेत, किती मोठे. मला असं वाटलं की अनुरागची आई सुद्धा समजूतदार असेल आणि माहित असेल त्यांना. नाही पण त्या इथे येऊन असं काहीतरी बोलतील याची मला जरा जरी पुसटची सुद्धा कल्पना असते ना शुभ्रा, मी त्यांना नसतं बोलवलं. म्हणजे मी जेन्युअनली तुला त्रास होऊ नये, तुझ्या आयुष्यात सगळं चांगलं व्हावं म्हणून मी हे करायला गेले आणि काहीतरी भलतंच घडलं. आई 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 हे बघा, तुम्ही प्लीज स्वतःला दोष नका ना देऊ. मला माहितीये ना तुम्ही फक्त आणि फक्त माझ्या भल्याचाच विचार करायला हो. मला मला वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन आलंय आई. तुम्हाला सांगू का आई, आतापर्यंत मी इतकाच विचार करत आले की अनुराग माझ्या आयुष्यात फिट होतोय की नाही, माझा बबडू त्याला डॅडा म्हणून एक्सेप्ट करेल की नाही, बबडूला त्रास तर होणार नाही ना काही त्याच्यामुळे, माझ्या आई बाबांना तो आवडेल का, माझ्यावर आता काही बंधन नाही ना घालणार अनुराग पुन्हा. मी ह्याच सगळ्यात होते आई. पण ह्या सगळ्याचा विचार करताना एक गोष्ट मी विसरूनच गेले होते की मी अनुरागच्या आयुष्यात फिट होते की नाही हेही आपण बघायला हवं ना. म्हणजे अनुरागची काही जवळची माणसं आहेत, त्याचीही एक फॅमिली आहे, मग त्यांना मी त्यांच्या फॅमिलीत हवे की नकोय हा विचार नको का करायला आपण. आई 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 ऐका माझं, आत्ता त्याची आई जे काही मला बोलली त्याच्यामुळे मला खरंच हर्ट झालंय, मला खूप वाईट वाटलंय. पण आई आई मला नाही वाटत की त्या चुकीचं काही बोलल्यात. शुभ्रा आई अनुरागला हवी ती मुलगी मिळेल आता लग्नासाठी, मग एक डिवोर्सी पदरात एक मूल असलेल्या मुलीशी का करावं त्यांनी लग्न, तुम्हीच मला सांगा. आई प्रॅक्टिकली एक आई म्हणून विचार करा, त्याची आई जे काही बोलली ते रास्त नाही का वाटत आहे तुम्हाला? अजिबात रास्त वाटत नाही. काय बोलतेस शुभ्रा आहे तू? एक डिवोर्स आणि एका मुलाची आई एवढीच आयडेंटिटी आहे का तुझी? अगं शुभ्रा, अनुरागला तू आवडलीस, तो तुझ्या प्रेमात पडला, त्याला तुझ्यातले गुण आवडले, तुझा स्वभाव आवडला, यू आर कॉम्फर्टेबल विथ इच अदर, म्हणजे तुमची मनं जुळली आहेत ना, म्हणून तो तुझ्या प्रेमात पडला ना. हे बघ शुभ्रा, तुमचं ही रिलेशनशिप ऍक्सेप्ट करण्याची मॅच्युरिटी किंवा तेवढा समजूतदारपणा त्याच्या आईपाशी नाहीये, हा त्यांचा दोष आहे. त्यासाठी तू स्वतःला अजिबात कमी लेखू नकोस शुभ्रा. अगं मोठ्या मुश्किलीने तू कॉन्फिडन्स परत मिळवलायस, स्वतःची आयडेंटिटी शोधलीयस. स्वतःला अजिबात कमी लेखायचं नाही शुभ्रा, नाही. आणि त्याच्या आईला असं वाटतं ना की अनुरागला कुठलीही चांगली मुलगी मिळू शकते, तसं मलाही वाटतं ना. मग माझ्याही मुलीला कुठलाही चांगला मुलगा मिळू शकतो, मी शोधेन तिच्यासाठी चांगला मुलगा. मला आता कुठलाही दुसरा मुलगा नको, मला माझ्या आयुष्याचा साथीदार म्हणून फक्त आणि फक्त अनुराग हवा. बघू, होईल सगळं ठीक. पण आता काही झालं तरी स्वतःला कधीही कमी लेखायचं नाही शुभ्रा. मला नाही आवडणार ते, मला नाही सहन होणार. जेवून घ्या आता.
उपाशी आहेस तू. घे भरवू का तुला? बबडूला भरवते तसं. नको आहे, मी जेवते. बबडू शेठला गुलाबजाम आवडतात की नाही? हे बघ गुलाबजाम. नाही, मला नाहीये भूक. अरे अशी कशी भूक नाही? तू एवढं शाळेमध्ये मस्त प्रेझेंटेशन केलं, तुला एवढं त्याबद्दल बक्षीस मिळालं, मग भूक कशी नाही? का खाऊन टाकूया. आजो, त्या आंटी कोण होत्या? त्या आंटी ना, त्या तुझा बेस्ट फ्रेंड आहे ना अनुराग, त्याच्या आई होत्या. मग त्या आईला का रागवल्या? तिला का बोलल्या? मला त्यांचा खूप राग आलाय. अरे असं नाही बोलायचं बाळा आपण मोठ्या माणसांबद्दल. काय आहे, मोठी माणसं कधी कधी असं वागतात. पण त्या तुझ्या बेस्ट फ्रेंडच्या अनुरागच्या आई आहेत की नाही, मग त्यांच्याबद्दल असं नाही बोलायचं. आजो, आई आणि अनुराग लग्न करणार आहेत का? मला एक सांग, तुला तुझा बेस्ट फ्रेंड अनुराग आवडतो की नाही? खूप आवडतो. कसा असतो? शुभ्राला पण आवडतो. तुला खरंच आवडतो ना तो? हो. तो सगळ्यांनाच आवडतो, कारण तो गुड बॉयच आहे मुळी. तो जसं तुझ्याशी छान वागतो की नाही, तसं तो शुभ्राशी पण छान वागतो. तो जसं तुझा बेस्ट फ्रेंड आहे की नाही, तसं शुभ्राचा पण बेस्ट फ्रेंड आहे. मग काय हरकत आहे त्यांनी लग्न केलं? मॅम. लीनाताई बऱ्या आहेत? हो, आता आजी बरी आहे. मॅम तुमच्याशी बोलायचंय मला. माझं बोलणं महत्वाचं मॅम. प्लीज, माझा अधिकार आहे माझी बाजू मांडणं. प्लीज. मी शुभ्राशी लग्न करणार ही गोष्ट मी माझ्या आईला सांगितली नाही म्हणून तुम्ही नाराज आहात माझ्यावर, हे मला माहिती आहे मॅम. गेले अनेक वर्षांपासून माझ्या आई वडिलांशी कुठल्याही प्रकारचे संबंध नाही आहेत. मी त्याच्या घरी पण जात नाही. मी नातं तोडून टाकलंय. त्याची काही कारण आहेत की तुमच्यापर्यंत पोहोचणं फार महत्वाचं आहे असं मला वाटतं, कारण ते जस्टिफिकेशन असणार आहे माझ्या या कृत्याचं. लहानपणापासून आईबाबांनी मला कायम डॉमिनेटच केलेलं आहे, दाबून ठेवले. माझ्या आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीत ढवळाढवळ केलेली आहे. कुठलाही निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य मला कधीच नव्हतं. त्याहून वाईट गोष्ट म्हणजे ती अत्यंत प्रॅक्टिकल माणसं. इमोशनचं लवलेश पण नाही, पण मी तसा नाहीये. त्यामुळे त्यांच्या लेखी मी आणि माझी आजी म्हणजे आम्ही इमोशनल पोल्स आहोत. गोखलेंचा मान मर्यादा कायम राहायला पाहिजे हेच फक्त बिंबवत आले माझ्यापर्यंत. माझा जीव घुसमटायचा त्यांच्याबरोबर राहत असताना, पण त्याच्या एका निर्णयामुळे माझ्या आयुष्याची वाट लागली. माझं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं, बदलून गेलं. माझं एका मुलीवर खूप प्रेम होतं. अनेक वर्षांचं नातं होतं आमचं. आम्हाला लग्न करायचं होतं, पण फक्त त्या मुलीचं स्टेटस गोखलेंच्या स्टेटसशी मॅच करत नाही म्हणून माझ्या आईने त्या मुलीला नकार दिला. ती माझ्या आयुष्यातून निघून गेली. त्याचं दुःख आहेच, पण दुःखाचं जास्त आहे ना की मी त्यावेळेस माझ्या आई वडिलांच्या विरुद्ध उभा राहू शकलो नाही, स्टँड घेऊ शकलो नाही, कारण ते तेव्हा शक्य नव्हतं मला. पण मी जेव्हा केपेबल झालो ना, मी तेव्हा निर्णय घेतला की मी यांच्याबरोबर राहणार नाही. माझं आयुष्य माझ्या पद्धतीने मी जगणार. मी घरातून बाहेर पडलो. माझ्या आनंदासाठी मी माझं काम करायला लागलो. माझ्या मनाप्रमाणे मी जगायला लागलो. त्यात मला माझ्या आजीने मदत केली. माझी अटॅचमेंट फक्त माझ्या आजीशी आहे. माझ्या आई वडिलांच्या कुठल्याही निर्णयाचा माझ्यावर फरकच पडत नाही, कारण त्यांना मी तितकी किंमतच देत नाही. त्यांच्या मतांना माझ्या लेखी शून्य किंमत आहे. म्हणजे माझ्या आईच्या मताचा मी विचारच करत नाही. तिच्या मताला, तिच्या निर्णयाला मी किंमत का द्यावी नाही? इथे संबंधच नाहीयेत आमचे. तिथे मी त्यांना का सांगावं की मी शुभ्राशी लग्न करतोय? इथे मी त्यांच्यावर राहणारच नाहीये. शुभ्राला सून म्हणून त्यांच्यासमोर नेण्यामध्ये अर्थ काय आहे? माझ्या लेखी कोणाच्याही मताला किंमत नाहीये, फक्त शुभ्रा सोडून. शुभ्राचं काय म्हणणं ते फक्त माझ्यासाठी महत्वाचं असणार आहे ना. जे काय घडलं त्यासाठी सॉरी, पण आता फक्त मला तुझं मत हवंय.
तुला काय वाटतं ते महत्वाचं आहे माझ्या लेखी. तुझा निर्णय महत्वाचा आहे. प्लीज सॉरी सॉरी नको म्हणू. पण अनुराग, मला खरंच वाटतंय की सगळं खूप घाई नव्हतंय. तुझी आई माझ्या आईला का रागवली? मला खूप राग आलाय. बबडू, राजा आता तू चिडलायस, प्लीज जरा शांत हो बरं. नाही, मी बोलणार आहे. आजपासून तुझी आणि माझी फ्रेंडशिप संपली. तू माझा डॅडा नाही होऊ शकत, नाही होऊ शकत, नाही होऊ शकत. कट्टी! बबडू, तू पण माझ्याशी बोलू नकोस. तू अनुरागशी लग्न करणार आणि निघून जाणार. नाही रे बाळा, मी तुला अशी सोडून जाईन का कधी? जीव आहे सारे तू माझा. बबडू, मी नाही करणार अनुरागशी लग्न. अनुराग, तुझा डॅडा नाही होणार कधी. प्लीज शांत हो. चल ये इकडे, आपण जाऊया. अनुराग, इट्स ओके सर, नो प्रॉब्लेम. मी बबडूची मानसिकता समजू शकतो. त्याला आता काय वाटत असेल हे कळतंय मला. आणि माझ्यासाठी पण बबडू तितकाच महत्वाचा आहे जितका शुभ्रासाठी. कुठलाही फोर्स नाहीये. मी शुभ्राशी नंतर या विषयावर बोलीन शांतपणे. थँक्यू. सॉरी. हो बरोबर आहे. अहो, आधी आमचा अनुराग म्हणत होता लग्नच करायचं नाही, पण आता तयार झालाय. मी तुमच्या मुलीचे फोटो पाहिलेत. हा, खूप सुंदर आहे. हो का? लंडनला पण जाऊन आली आहे? अरे वा. हो, दोघांचा जोडा अगदी छान दिसेल. लवकरच भेटूया आपण. ठेवते. हा, हे काय करतेस तू माधुरी? तेच करते सासूबाई, जे खूप आधीच करायला हवं होतं. म्हणजे कोणती बया होती ना अनुरागच्या आयुष्यात, ती निघून गेल्यानंतर तेव्हाच एखादी चांगली मुलगी बघून त्याचं लग्न करून दिलं असतं ना, तर आज ही वेळ बघायला लागली नसती. पण त्याच्या मनाविरुद्ध लग्न केलं असतं तर आत्ता जेवढा माझ्याशी बोलतो ना तेवढाही तो बोलला नसता. म्हणून मी थांबले. माझंच चुकलं, उगाच थांबले मी. म्हणून तर अशी डिवोर्सची मुलगी त्याच्या आयुष्यात आली. सासूबाई, तुम्हाला अनुरागची काळजी नसेल, पण मला माझ्या मुलाच्या भविष्याची काळजी आहे. खरंच काळजी आहे का ग तुला? नाही, तुला खरंच काळजी असती ना तर तू अशी वागली नसतीस. सासूबाई, एक मिनिट. तू इथे आल्यापासून मी तुझं सगळं ऐकते, पण आता मी बोलणार आहे आणि तू शांतपणे ऐकून घेणार आहेस. हे बघ, तू जी चूक आधी केली होतीस ना तीच परत करतेस. तू जरा शांतपणे विचार कर ना माधुरी. तुला वाटतंय ना की मी तुझ्या मुलाला तुझ्यापासून तोडलंय, पण तसं नाहीये. जे झालं ते झालं. लाईफ जस्ट मूव्स ऑन. आफ्टर ऑल ते तुझे आई बाबा आहेत. किती दिवस तू असा राग धरून बसणार आहेस त्यांच्यावर? तेव्हा तू हा विषय नेहमीच टाळतोस. मी तुला फोर्स नाही करू शकत ना, पण सांगू तर शकतेच ना. झाल्या गेल्या गोष्टी सगळ्या विसरून जातात आणि चुका सगळ्यांच्याच हातून होतात रे. पण त्यामुळे काय असं नाती तोडायची असतात का? ते तुझे आई बाबा आहेत.
बोल त्यांच्याशी, भेट त्यांना एकदा तरी. अगं मी तर अनुरागला नेहमी सांगत असते की एकदा फोन कर आईला, आईशी बोल, एकदा जाऊन भेट. पण नाही, त्यालाच भेटायचं नसतं, त्यालाच बोलायचं नसतं. अगं एकदा तर मी त्याच्याशी खोटं बोलून घेऊन येणार होते तुम्हाला भेटायला, पण जेव्हा त्याला कळलं ना तेव्हा तो माझ्यावरच चिडला. का असं वागत असेल ग तो? कर ना विचार जरा. केलायस विचार कधी? काय वाटतं तुला माधुरी? हे मला बोलायला बरं वाटत नाहीये, पण खरं हेच आहे की अनुराग तुझा द्वेष करतो. स्वतःच्या आईने त्याच्या आयुष्यात ढवळाढवळ केली म्हणून एक राग आहे त्याच्या मनात तुझ्याबद्दल. अगं सगळ्या जगावर प्रेम करत फिरतो हा मुलगा, पण स्वतःच्या आईचा तिरस्कार करतो. तू परत त्याच्या आयुष्यात ढवळाढवळ केली ना तर तो कायमचा तुटेल तुझ्यापासून. हे बघ, या सगळ्याचा तू नीट विचार कर आणि ज्या मुलीशी त्याचं लग्न ठरवायचंय ना ते तू ठरव. तो तुझं ऐकणार नाहीये नक्की, पण तू जर का त्याला फोर्स केलंस ना आता, तर तुमचं जे उरलं सुरलं नातं आहे ना तेही तो तोडून टाकेल. हेच हवंय का तुला? चालणार आहे का? माधुरी, मी तुझ्यापेक्षा मोठी आहे. बरेच पावसाळे तुझ्यापेक्षा मी जास्त बघितले, त्यामुळे मी जे बोलते ना ते ऐक. अनुरागला त्याच्या मनाप्रमाणे वागू दे प्लीज. अगं तो खूप विचारी आहे तुझ्या आणि माझ्यापेक्षा जास्ती. त्याला त्याचे डिसिजन्स घेऊ दे प्लीज. प्लीज विचार कर. शांत शांत झालायस बाळा तू? हा सॉरी, मी असं वागलो, पण मला खरंच राग आलेला ग. तू खरंच सॉरी नको म्हणू राजा. तू शांत झालायस ना? मग आता एका प्रश्नाचं उत्तर देशील का माझ्या? हो. मला सांग बाळा, तुला अनुराग आवडतो ना? पण फ्रेंड म्हणून, डॅडा म्हणून नाही. मला माझा डॅडा आहे ना, मग तो कशाला? तू नको काळजी करू, अनुराग कधीच तुझा डॅडा होणार नाही. तुझ्या मनाविरुद्ध काहीही मी होऊच देणार नाही. ओके? आई, मला खूप भीती वाटते ग. डॅडा मला सोडून गेला तर तू पण सोडून जाणार आहेस ना? बाळा, मी कशी रे सोडून जाईन तुला? हा, आई आहे ना मी तुझी. बाळा, तू जीव आहेस माझा, मी जाईन का अशी तुला टाकून? डॅडा पण असंच बोलायचा, तू माझा जीव आहेस, मी तुला सोडून जाणार नाही. पण गेला ना, आता तू पण अनुरागशी लग्न करणार आणि मला सोडून जाणार. आई रे बाळा, काय बोलतोयस तू? हे बघ, मी तुला प्रॉमिस करते की मी तुला कधीच सोडून नाही जाणार बाळा. ओके? नको टेन्शन घेऊ, शांत हो बरं तू. आजपासून तुझी आणि माझी फ्रेंडशिप संपली. तू माझा डॅडा नाही होऊ शकत, नाही होऊ शकत, नाही होऊ शकत.